नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट अकाउंटमध्ये कॅपिटल बजेटिंग हा चॅप्टर बघतोय। कॅपिटल बजेटिंग हा चॅप्टरमध्ये आपण दोन मेथड बघितलेले आहे। ट्रेडिशनल मेथडमध्ये पेबॅक पिरियड आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ ट्रेडिशनल अप्रोच टू पेबॅक पिरियड मेथड या पद्धतीने, म्हणजे पोस्ट पेबॅक, प्रॉफिट आणि त्याचा इंडेक्स या पद्धतीने दोन बघितलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढची मेथड आहे रेट ऑफ रिटर्न मेथड। आता रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये 4 मेथड या ठिकाणी आहेत। आपण त्याचा प्रॉब्लेम बघू। तुम्हाला कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न फॉर प्रोजेक्ट ए अँड प्रोजेक्ट बी फ्रॉम द फॉलोइंग या पद्धतीचा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल। 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 41 फक्त। प्रोजेक्ट ए इन्व्हेस्टमेंट 20,000 30,000, इस्टिमेटेड लाईफ इन ब्रॅकेट नो सॅल्वेज व्हॅल्यू 4 years अँड 5 years। त्यानंतर प्रोजेक्ट नेट इन्कम इन ब्रॅकेट आफ्टर इंटरेस्ट डिप्रिशिएशन अँड टॅक्स, आफ्टर इंटरेस्ट डिप्रिशिएशन अँड टॅक्स इयर्स। ॲन्युअल कॅश इन्फ्लो येतो आहे 2,000, 1,500, 1,500, 1,000 आणि टोटल या ठिकाणी 6,000 होतं आहे। प्रोजेक्ट ए प्रोजेक्ट बीचं या पद्धतीनंच या ठिकाणी 10,000 होतं आहे। 3,000, 3,000, 2,000, 1,000, 1,000 असं टोटल 10। इफ द रिक्वायर्स रेट ऑफ रिटर्न इज 12%, विच प्रोजेक्ट शुड बी अंडरटेकन। त्यांनी विचारलेलं आहेत आपल्याला, तर त्या पद्धतीनं आपल्याला सांगावं लागेल। मग या ठिकाणी सोल्युशन करायचं आहे। ते सोल्युशन करत असताना आता आपल्याला या ठिकाणी अगोदर काही माहिती या ठिकाणी हे करून घ्यावं लागेल। त्याच्यामध्ये 1 नंबर रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये 1 नंबर काय आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न मेथड। ही पद्धत आहे। याचा फॉर्म्युला या ठिकाणी टोटल प्रॉफिट आहे, त्याचा ॲव्हरेज करायचं आहे, म्हणजे ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट किंवा नेट इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपण त्याला। नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100 हे या मेथडला कंपल्सरी आहे। आता हे पहिलं झालं। दुसरं 2 नंबरला या ठिकाणी आहे रिटर्न पर युनिट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेथड। ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट। टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100। ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरला या ठिकाणी आहे
रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड. रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला या ठिकाणी आहे ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड. ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड याचा फॉर्म्युला आहे या ठिकाणी ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100. चला हे 4 सोडवायचेत आपल्याला या ठिकाणी. मग हे सोडवायचेत रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये. रेट ऑफ रिटर्न मेथडमध्ये हे 4 आहेत. मी फक्त फॉर्म्युले लिहिलेत. ठीक आहे. आता इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी ए आणि बी अशा 2 इन्व्हेस्टमेंट आहेत. इन्व्हेस्टमेंट 20,000 आणि 30,000. चला एस्टिमेटेड लाईफ त्याची किती दिले 4 इयर्स आणि 5 इयर्स. फोर इयर्स आणि 5 इयर्स. ठीक आहे. आता या ठिकाणी टोटल जे प्रॉफिट आहे किंवा त्याला कॅश इनफ्लो म्हणतोय आपण. कॅश इनफ्लो याचा 4 वर्षामध्ये येतोय 6,000 रुपये आणि याचा येतोय 10,000 रुपये. ठीक आहे. आता तो कसा आहे आफ्टर इंटरेस्ट, आफ्टर डिप्रिशिएशन आणि आफ्टर टॅक्स. याच्या अगोदर पेबॅक पिरियडला, पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटीला आणि पोस्ट पेबॅक प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सला आपण बिफोर डिप्रिशिएशन आफ्टर टॅक्स वापरत होतो. पण या मेथडला म्हणजे रेट ऑफ रिटर्न मेथडलाच एकच मेथड आहे एवढी जे की याला सर्व आफ्टर लागतं. आफ्टर टॅक्स, आफ्टर डिप्रिशिएशन. ठीक आहे. इंटरेस्ट असेल तेही आफ्टर. म्हणून त्याच पद्धतीनं दिलेलं आहे आपल्याला बघून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे पण आणि हे पण जे ॲन्युअल कॅश इनफ्लो आहे ते आफ्टरच आहेत सर्व. रेट ऑफ रिटर्नला आफ्टरच लागतात. बाकीच्या सर्व मेथडला बिफोर डिप्रिशिएशन, आफ्टर टॅक्स. ओके. चला तर या ठिकाणी आता ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आता याचं ॲव्हरेज आहे या प्रॉफिटचं. मग याला आपण ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट टाकू. मग याचं प्रॉफिटचं ॲव्हरेज करायचं आहे तर ॲव्हरेज प्रॉफिट
बरोबर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ. एस्टिमेटेड लाईफ या ठिकाणी करावं लागेल आपल्याला. मग आता हे प्रोजेक्ट एचं किती आहे 6,000 आणि प्रोजेक्ट बीचं किती आहे 10,000. याची एस्टिमेटेड लाईफ किती आहे 4 इयर्स आणि याची किती आहे 5 इयर्स. मग 6,000 भागिले 4 किती येईल 1,500 आणि इकडं 2,000 रुपये हे तुमचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट. ठीक आहे. आता या ठिकाणी ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट एक आहे ते देखील अगोदरच करून घेऊ वर्किंग नोटमध्ये. मग ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग या ठिकाणी एची इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे 20,000 आणि बीची किती दिली 30,000. 20,000 भागिले 2 30,000 भागिले 2 तर याची किती येईल 10,000 आणि याचं 15,000 या पद्धतीनं या ठिकाणी येतं. ठीक आहे. हे एचं आणि हे बीचं, हे एचं आणि हे बीचं. ठीक आहे. चला फॉर्म्युल्यामध्ये ठेवू आणि सोडवू. अगोदर ए आणि पुन्हा बी. एचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे 1,500 रुपये डिवायडेड बाय नेट इन्व्हेस्टमेंट किती आहे 20,000 रुपये इंटू 100 ते सोडवा. 1,500 भागिले 20,000 गुणिले 100 ते येतं 7.5%. हे एचं. बीचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट 2,000 रुपये आणि नेट इन्व्हेस्टमेंट किती आहे 30,000 रुपये गुणिले 100 सोडवा किती येतं तर 6.66%. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न पर युनिट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेथड सोडवायचं आहे. एचं आणि बीचं टोटल प्रॉफिट या ठिकाणी किती आहे 6,000 रुपये भागिले नेट इन्व्हेस्टमेंट किती आहे 20,000 रुपये. हे 20,000 रुपये गुणिले 100 तर या ठिकाणी सोडवा किती येतं तर 30% म्हणजे 30% येतं 30%. त्यानंतर याचं टोटल प्रॉफिट किती आहे 10,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट कितीचे 30,000 रुपये तर गुणिले 100 याचा आन्सर किती येतं 33%. ठीक आहे. त्यानंतर रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड त्याचा फॉर्म्युला म्हणतोय टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट. आपल्याला एचं आणि बीचं दोघांचंही सोडवायचं आहे. तर त्यावेळेस टोटल प्रॉफिट एचं किती आहे 6,000 रुपये. ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट एची किती आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये गुणिले 100 किती येतं 60%. ठीक आहे. त्यानंतर याचं टोटल प्रॉफिट किती आहे 10,000 रुपये. ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट याचे किती आले 15,000 रुपये. 15,000 रुपये गुणिले 100 किती येतं तर 66.66%. ठीक आहे.
या पद्धतीनं. त्यानंतर पुढची मेथड आहे ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट मेथड. त्याचा फॉर्म्युला ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इंटू 100. आन्सर काढायचे एचं आणि बीचं. एचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे इथं काढले आपण 1,500 रुपये. आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती आहे 10,000 रुपये. तर गुणिले 100 तर किती येतं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 स्थळानंतर या ठिकाणी तर ते येतं या ठिकाणी 15%. 15%. हां 10,000. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे इकडचे 2 शून्य इथं आले. पॉईंट गुणिले 100. हां चला 15%. 15%. त्यानंतर बीचं ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट किती आहे 2,000 रुपये. हे 2,000 रुपये. आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती आहे 15,000 रुपये गुणिले 100. गुणिले 100 तर 2,000 भागिले 15,000 गुणिले 100 तर त्याचा आन्सर येतं 13.33%. 13.33%. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं 13, 15. आणि तुम्हाला खाली एक विचारलं होतं की इफ द रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न इज 12%, विच प्रोजेक्ट शुड बी अंडरटेक. खाली लाईन लिहायचं मग किंवा एक सजेशन द्यायचं आहे. द ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज हायर. ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज हायर ऑफ प्रोजेक्ट ए. प्रोजेक्ट ए मध्ये हे जास्त आहे. अँड इज ऑल्सो हायर दॅन रिक्वायर्ड rate of return of 12% and hence project A is suggested by undertake. आता या ठिकाणी रेट ऑफ रिटर्नमध्ये ॲव्हरेज रिटर्न ऑन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये हे 12% आपल्याला रेट ऑफ रिटर्न दिला आहे. पण जे हायर आहे ते 12% फक्त या ठिकाणी सांगितलं आहे. पण याच्यामध्ये ए आणि बी याच्यामध्ये हे 15% हायर आहे आणि रेट ऑफ रिटर्न तुम्हाला हे मिळू शकतं या ठिकाणी इन्कम. म्हणून प्रोजेक्ट ए इज सजेस्टेड. म्हणून या ठिकाणी साधारणतः एक ओळ नोट तुम्हाला लिहावी लागते. ठीक आहे. धन्यवाद. या पद्धतीनं हे आहे. हे तिसरी पद्धत या ठिकाणी संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला नवीन पद्धत या ठिकाणी जे टाईम ॲडजस्टमेंट मेथड आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. धन्यवाद.